देशातला सर्वात मोठा अश्व बाजार म्हणून इतिहासकालीन नोंदी असलेल्या सारंगखेडा इथल्या घोडे बाजाराला 21 डिसेंबरपासून सुरुवात होतीये। या घोडे बाजाराचं खास वैशिष्ट्य असलेल्या चेतक फेस्टिवलची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। या वर्षीच्या फेस्टिवलचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी होणाऱ्या अश्व स्पर्धा आणि प्रीमियर लीग। देशभरातून घोडे विक्रीसाठी इथे दाखल होत असतात। घोड्यांच्या खरेदी विक्रीतून मोठी उलाढालही होत असते। आतापर्यंत जवळपास 700 पेक्षा अधिक घोडे या ठिकाणी दाखल झालेत। अश्व पंढरी म्हणून ओळख असलेल्या सारंगखेड्याच्या चेतक फेस्टिवलला 21 डिसेंबर पासून सुरुवात होत आहे। चेतक फेस्टिवलला सुरुवात व्हायला आता अवघे काही दिवस बाकी आहे आणि देशभरातून घोडे विक्रीसाठी सारंगखेड्यात दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत जवळपास 700 पेक्षा अधिक घोडे या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेले आहेत। तर अजून घोडे विक्रीसाठी दाखल होतील। यावर्षी विक्रमी असे 2,500 ते 3,000 घोडे विक्रीसाठी दाखल होतील असा दावा आयोजकांनी केला आहे। तर चेतक फेस्टिवलमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन केलं जात असतं। त्यासाठी देशभरातील नामवंत आणि ब्लड लाईनचे घोडे येत असतात। असे स्पर्धांसाठी 600 ते 700 घोडे येतील असा दावा केला जात आहे। मात्र चेतक फेस्टिवलची तयारी आता ही अंतिम टप्प्यात आली असून 21 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या चेतक फेस्टिवलच्या स्पर्धांना मोठा प्रतिसाद मिळत असतो आणि देशभरातील अश्वप्रेमी या ठिकाणी येत असतात। घोड्यांचा थरार आपल्याला पाहायचा असेल तर आपणही चेतक फेस्टिवलच्या या अश्वपंढरीला भेट देणं आवश्यक आहे। विकेश पाटील, एबीपी माझा, सारंगखेडा, नंदुरबार। दरम्यान यंदाच्या चेतक फेस्टिवल संदर्भात अध्यक्ष जयपाल सिंग रावल यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया। चेतक फेस्टिवल मध्ये या अश्व बाजारामध्ये जवळपास विक्रमी घोडे येण्याची शक्यता आहे। 2,500 ते 3,000 घोडे इथं दाखल होतील। जे नामवंत घोडे भारतामध्ये ओळखले जातात ते सर्व सारंगखेड्याच्या या अश्व महोत्सवामध्ये अश्व स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आता पंजाबवरनं, कुणी हरियाणावरनं, कुणी दिल्लीवरनं, कुणी राजस्थानवरनं येत आहेत। म्हणजे चेतक फेस्टिवल मध्ये येण्यासाठी, उत्सवामध्ये सामील होण्यासाठी लांब लांबवरनं घोड्यावर बसून लोक येत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।